विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी श्री वानखेडे सर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आपण मागील काही दिवसापासून सेतू अभ्यासक्रम पाहत आहोत. सेतू सिलेबस या ठिकाणी आपण आज वर्ग 10वीचा सेतू अभ्यासक्रम पाहत आहोत. घटक आहे त्रिकोण, युनिट ट्रायंगल अँड उपघटक आहे त्रिकोणाची एकरूपता. क्षमता विधान आहे. क्षमता विधान त्रिकोण एकरूपतेच्या कसोट्यांचा वापर करता येणे. या ठिकाणी आपण ट्रायंगल्स अँड देअर प्रॉपर्टी अँड देअर कॉन्ग्रुएन्सी पाहत आहोत. ट्रायंगल्स अँड देअर कॉन्ग्रुएन्सी म्हणजेच त्रिकोण आणि उपघटक आहे त्रिकोणाची एकरूपता. आणि ॲबिलिटी आहे क्षमता विधान त्रिकोण एकरूपतेच्या कसोट्यांचा वापर करता येणे. यूज ट्रायंगल टेस्ट. जर आठवूया आपण पहिलं काय येते ते आपल्याला. जर दोन रेषाखंडाची लांबी समान असेल तर त्यांना रिकामी जागा रेषाखंड म्हणतात. जर दोन कोणांची मापे समान असतील तर त्यांना रिकामी जागा कोन असे म्हणतात. आणि एकरूपता संबंध दर्शविण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात? इफ लेंथ ऑफ टू सेगमेंट्स आर इक्वल देन इट्स कॉल्ड कॉन्ग्रुएंट सेगमेंट. सेकंड, इफ मेजरमेंट ऑफ टू अँगल्स आर इक्वल देन इट्स कॉल्ड कॉन्ग्रुएंट अँगल. आणि थर्ड आहे द साइन ऑफ कॉन्ग्रुएंट इज ॲज लाईक इन. या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे जर दोन रेषाखंडाची लांबी समान असेल तर त्यांना एकरूप रेषाखंड म्हणतात. आणि दोन कोणांची मापे समान असतील तर त्यांना एकरूप कोन असे म्हणतात. आणि चिन्ह एकरूपतेचं त्या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे आहे. आता या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे बघूया. एकरूप त्रिकोण. जर दोन त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप असतील तर त्यांचे संगत कोन एकरूप असतील व ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असे म्हणतात. जर दोन त्रिकोणांच्या संगत बाजू एकरूप आणि संगत कोनसुद्धा एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असे म्हणतात. संगत बाजू म्हणजेच करस्पॉन्डिंग साईड अँड करस्पॉन्डिंग अँगल्स आर टू बी इक्वल ऑफ टू ट्रायंगल्स देन द ट्रायंगल्स आर said to be congruent triangle. Here triangle ABC and triangle DEF. In triangle ABC and triangle DEF, segment AB congruent segment DE, congruent and another segment BC congruent segment EF and AC congruent DF. संगत बाजू एकरूप आहेत. आणि B आहे या ठिकाणी B अँगल A कॉन्ग्रुएंट अँगल D अँड अँगल B कॉन्ग्रुएंट अँगल E. त्याचप्रमाणे अँगल C कॉन्ग्रुएंट अँगल F करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट. देअरफॉर ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल DEF. म्हणजेच काय, जर दोन त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप असतील आणि त्यांचे संगत कोन जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असे म्हणतात. म्हणजेच बाजू AB एकरूप बाजू DE, बाजू BC बाजू EF, बाजू AC बाजू DF. त्याचप्रमाणे कोन A कोन D कोन S B कोन E अँड कोन C कोन F असं जर असेल तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. आता आपण पाहूया एकरूपतेच्या कसोट्या. पहिली आहे बाबा कसोटी. जर एका त्रिकोणाच्या तीन बाजू ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण बाबा या कसोटीनुसार एकरूप असतात. बाबा कसोटी म्हणजे बाजू कसोटी. जर एका त्रिकोणाच्या तीन बाजू ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूंशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण बाबा या कसोटीनुसार एकरूप असतात. इन अ करस्पॉन्डन्सी इफ देअर साइड्स ऑफ ट्रायंगल ABC आर इक्वल टू द थ्री साइड्स ऑफ ट्रायंगल PQR देन द टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट ABC अँड PQR. दुसरी कसोटी आहे बाकोबा कसोटी. जर एका त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन हे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार एकरूप होतात. बाकोबा म्हणजे बाजू कसोटी. इन करस्पॉन्डन्सी इफ टू साइड्स ऑफ ट्रायंगल XYZ आर इक्वल टू टू साइड्स ऑफ ट्रायंगल LMN, द अँगल्स included by the respective pair of sides are also equal, then two triangles are congruent. म्हणजेच काय, त्रिकोण XYZ चे एक बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन आणि दुसरी बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाच्या म्हणजे या ठिकाणी LMN या त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेली संगत कोन
हे जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. अशा प्रकारे या ठिकाणी आपण ही बाकोबा कसोटी पाहिलेली आहे. बाजू कोन बाजू, दोन बाजू आणि त्याने समाविष्ट केलेला एक कोन, हे दुसऱ्या त्रिकोणाच्या तशाच संगत कोनाशी आणि बाजूशी जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. त्यानंतरची कसोटी आहे कोबाको कसोटी. जर एका त्रिकोणाची दोन कोन व त्यांनी समाविष्ट केलेली बाजू, दोन कोनाने समाविष्ट केलेली बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाचे दोन संगत कोन व त्यांनी समाविष्ट केलेली बाजू यांच्याशी एकरूप असतील तर कोबाको या कसोटीनुसार ते दोन त्रिकोण एकरूप असतात. इफ टू अँगल्स ऑफ ट्रायंगल ABC आर इक्वल टू angles of triangle PQR and their sides included by the respective pair of angles are also equal, then the two angles are congruent. Here ABC congruent angle PQR by Kobaco कसोटी means ASA कसोटी टेस्ट. त्यानंतर आहे चौथी कसोटी बाकोको कसोटी. यामध्ये जर एका त्रिकोणाचे दोन कोन व त्यांनी समाविष्ट न केलेली किंवा समाविष्ट नसलेली एक बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाचे दोन संगत कोन व त्यांनी समाविष्ट नसलेली संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर बाकोको कसोटीनुसार ते दोन त्रिकोण एकरूप असतात. म्हणजे या ठिकाणी त्रिकोण LMN एकरूप त्रिकोण DEF कोणती कसोटी बाकोको म्हणजे बाजू कोन कोन, एक बाजू आणि दोन कोन. त्यानंतर आहे कर्णभुजा कसोटी. याच्यामध्ये जर दोन काटकोन त्रिकोणाचे कर्ण एकरूप असतील आणि संगत बाजूंशी एक जोडी एकरूप असेल तर कर्णभुजा कसोटीनुसार ते दोन त्रिकोण एकरूप असतात. जर दोन काटकोन त्रिकोणाचे कर्ण एकरूप असतील आणि संगत बाजूंची एक जोडी एकरूप असेल तर कर्णभुजा कसोटीनुसार ते दोन त्रिकोण एकरूप असतात. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल EL अँगल B अँड अँगल M आर राईट अँगल्स, हायपोटेन्यूज आर इक्वल अँड AB इज इक्वल टू LM, then the two triangles are congruent by this test. म्हणजे हायपोटेनियस साइड टेस्ट याला आपण म्हणू. इफ ट्रायंगल ABC and triangle LMN, angle B and angle M are right angles, hypotenuse are equal and AB equal to LM, then the two triangles are congruent. Here ABC congruent triangle LMN. फॉर एक्झाम्पल उदाहरणी पाहू आपण यावर आधारित असलेली एक्झाम्पल्स. फर्स्ट आहे ट्रायंगल RST कॉंग्रुएंट एकरूप ट्रायंगल PMA असल्यास संगत बाजूंच्या व संगत कोनांच्या जोड्या लिहा. त्रिकोण RST एकरूप त्रिकोण काय आहे PMA. बाजू आपण सुरुवातीला बाजूच्या जोड्या लिहू, संगत बाजूंच्या जोड्या. बाजू RS एकरूप बाजू PM, बाजू ST एकरूप बाजू MA, बाजू RT एकरूप बाजू PA. हे झाले बाजू, तीन बाजू एकरूप आहेत. 3 sides are to be congruent. अँड संगत कोनांच्या जोड्या कोणत्या बघूत आता. कोन R, कोन P, कोन S, एकरूप कोन M, एकरूप. त्यानंतर तिसरी आहे कोन T, एकरूप कोन A. याप्रमाणे संगत congruent angles. First angle R congruent angle P, second congruent angle S congruent angle M, and 3 angle T congruent angle A. These are the 3 angles are to be congruent. त्यानंतर बघूया सेकंड एक्झाम्पल. सोबतच्या आकृतीतील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ते ठरवा. या ठिकाणी ठरवलेलंच आहे, फक्त तुम्ही बघा. या ठिकाणी ट्रायंगल HEG व ट्रायंगल FGE मध्ये बाजू HE एकरूप बाजू GF गिवन आहे पक्ष. बाजू HG एकरूप बाजू EF, बाजू EG एकरूप बाजू EG म्हणजे सामायिक बाजू आहे ती. म्हणून बाबा कसोटीनुसार त्रिकोण SMA एकरूप त्रिकोण OPT. इन ट्रायंगल HEG and triangle FGE, HE congruent GF
HE congruent GF, HG congruent EF and EG congruent EG. Therefore triangle HEG congruent triangle FGE. अशा प्रकारे हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. त्याच्यानंतर स्वाध्याय बघा. खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडा. पहिला आहे शिरोबिंदूंच्या एकास एक संगतीनुसार DEF एकास एक संगती RST या एकास एक संगतीनुसार रेख DE एकरूप रेख RS, रेख DF एकरूप रेख RT आणि कोन D एकरूप कोन R. तर खालीलपैकी कोणत्या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत? पर्याय आहेत बाबा कसोटी, बाकोबा कसोटी, कोबाको कसोटी आणि कोको कसोटी म्हणजे बाजू कोन कोन कसोटी. यापैकी कोणत्या कसोटीनुसार वरील त्रिकोण एकरूप होतात? काय दिलेले आहे? DE RS आहे. DE आणि RS हे दोन बाजू. त्यानंतर DF आणि RT ह्या दोन बाजू. त्यानंतर आहे कोन D आणि कोन R हे एकरूप आहेत. तर खालीलपैकी कोणत्या कसोटीनुसार ते दोन त्रिकोण एकरूप होतात? बाजू 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 कसोटी, बा कसोटी, त्यानंतर आहे कोबाको आणि शेवटचं पर्याय आहे को कसोटी. DEF करस्पॉन्डन्स RST, DE कॉन्ग्रुएंट RS, DF कॉन्ग्रुएंट RT है, angle D congruent angle R. Then choose the correct option from the above. वरच्या ऑप्शनपैकी करेक्ट ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. ABC की D. तर हा अशा प्रकारचा बहुपर्यायी प्रश्न आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द अबोव अँड राईट डाऊन द आन्सर. तर मित्रांनो अशा प्रकारचा हा आजचा आपण अभ्यास पाहत आहोत, सेतू अभ्यासक्रम माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ जर आवडले असतील तर नक्की शेअर करा मित्रांना तुमच्या, लाईक करा, कमेंटमध्ये लिहित चला सूचना काय असतील तुमच्या तर, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण अशीच दररोजची जी काही अभ्यासक्रम असेल ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत राहू. बघूया पुढचा प्रश्न. त्रिकोण NTS व त्रिकोण PQR मध्ये जर रेख NT एकरूप रेख QR, रेख TS एकरूप रेख PR आणि रेख SN एकरूप रेख PQ असेल तर खालीलपैकी एकरूप त्रिकोणाचे योग्य विधान कोणते आहे ते लिहा. विधान आहे एकरूप कोणते होईल ते खालील पर्यायामधून आपल्याला निवडायचं आहे. करेक्ट स्टेटमेंट. त्रिकोण NTS एकरूप त्रिकोण PQR, त्रिकोण STN एकरूप त्रिकोण PRQ, त्रिकोण TNS एकरूप त्रिकोण RPQ आणि त्रिकोण PQR एकरूप त्रिकोण TSN. इन ट्रायंगल NTS अँड ट्रायंगल PQR, सेगमेंट NT congruent segment QR, segment TS congruent segment PR, SN congruent PQ. Then choose the correct statement in above. वरीलपैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि उत्तराच्या ठिकाणी लिहायचं आहे विद्यार्थी मित्र. तर अशा प्रकारचा हा दुसरा प्रश्न आहे. त्यानंतर आपण पाहूया 3 क्वेश्चन नंबर 3. त्रिकोण ABC व त्रिकोण DEF मध्ये रेख AB एकरूप रेख FD आणि कोन A एकरूप कोन D. आणखी कोणती माहिती दिली असता त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे बाकोबा कसोटीनुसार एकरूप होतील? पहिलं पर्याय रेख AC एकरूप रेख DE, BC एकरूप EF, AC एकरूप EF आणि BC एकरूप DE. इन ट्रायंगल ABC and triangle DEF, segment AB congruent segment FD, angle A congruent angle D. Choose the following to show the triangle ABC congruent triangle DEF. म्हणजे हे खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे हे ओळखायचं आहे आपल्याला. कशासाठी? त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे बाकोबा कसोटीनुसार एकरूप होण्यासाठी.
बाय टेस्ट SAS. या ठिकाणी बघा प्रश्न दुसरा, ट्रायंगल TUV एकरूप ट्रायंगल LMN असल्यास पुढील चौकटी पूर्ण करा. TU कॉन्ग्रुएंट बाजू एम्प्टी बॉक्स. हे सगळ्या रिकामे बॉक्सेस आहेत ते भरायचे आहेत आपल्याला वरील दिलेल्या माहितीवरून. काय दिलेली आहे माहिती आपल्याला, फक्त 2 त्रिकोण एकरूप असल्याचं दिलेलं आहे. आणि 2 त्रिकोण कोणते एकरूप आहेत? त्रिकोण TUV एकरूप त्रिकोण LMN. यांच्या बाजू एकरूप दाखवायच्या आणि कोण सुद्धा एकरूप दाखवायचे आहेत. तर बघा, ट्रायंगल TUV कॉन्ग्रुएंट ट्रायंगल LMN, देन फिल इन द ब्लँक्स अबोव. अशा प्रकारची ही क्वेश्चन 2 आहे. त्यानंतर आहे प्रश्न तिसरा, खालील आकृत्यांमधील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ते तुम्हाला ओळखायचं आहे. पहिली आहे आकृती बघा, पहिली फर्स्ट डायग्राम. या ठिकाणी 2 त्रिकोण आहेत, XZW आणि YZW. या 2 त्रिकोणांमध्ये एक बाजू आणि एक कोन दिलेला आहे आणि एक बाजू सामायिक आहे, ती म्हणजे कोणती? WZ. त्याचप्रमाणे दुसऱ्या त्रिकोणामध्ये सुद्धा राईट अँगल ट्रायंगल दिलेले आहेत, त्यांची एक भुजा सामायिक आहे जी परपेंडिक्युलर आहे ती, आणि त्या बाजूसमोरील कोन सुद्धा एकरूप आहेत, बाजू एकरूप आहेत, ज्याला आपण हायपोटेन्यूस म्हणतो. आणि तिसऱ्या त्रिकोणामध्ये सुद्धा 2 कोन आणि एक बाजू सामायिक आहे, त्यावरून तुम्हाला ओळखायचं आहे. त्याच्यानंतर आहे उदाहरण नंबर 4. जर त्रिकोण ABC मध्ये बाजू AB एकरूप बाजू AC आणि किरण AD हा कोन ABCचा दुभाजक असेल तर कोन B एकरूप कोन C दाखवण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. ॲक्टिव्हिटी आहे टू शो अँगल B कॉन्ग्रुएंट अँगल C. कंप्लीट दी फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. ट्रायंगल ABD व ट्रायंगल ACD मध्ये AB बाजू AB एकरूप बाजू AC आहे. अँगल BAD कॉन्ग्रुएंट अँगल CAD. त्याचप्रमाणे बाजू AD एकरूप बाजू ADच होईल, कारण काय? सामायिक आहे, कॉमन साईड. वरच्या ठिकाणी अँगल बायसेक्टर त्याच्या आधी गिवन, आणि म्हणून या ठिकाणी काय मग ट्रायंगल ABD कॉन्ग्रुएंट ट्रायंगल ACD बाय कोणती कसोटी? बाकोबा कसोटी. आणि त्याचप्रमाणे कोन B कॉन्ग्रुएंट कोन कोणता होईल? C. अँगल B, देअरफॉर अँगल B कॉन्ग्रुएंट अँगल C. CACT म्हणजेच काय? करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, म्हणजेच एकरूप त्रिकोणाचे संगत कोन. अशा प्रकारे या ठिकाणी ही ॲक्टिव्हिटी आपण पूर्ण केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. अशाच प्रकारच्या दुसऱ्या तुम्ही स्वतः तयार केलेल्या ॲक्टिव्हिटी ज्या असतील त्यासुद्धा तुमच्या वहीमध्ये सोडून घ्या, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा उपयोग होईल. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रांना सांगा. धन्यवाद. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.